हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशं वल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय. कालच्या चिंतनामध्ये आपण 81 नंबरच्या ओवीचा विचार झालेला होता. 8वा श्लोक सुरू आहे 8व्या अध्यायातील, आणि त्यावरती माऊली म्हणतात, भर देतात अभ्यासावरती. अभ्यासाने तू तयार हो, युक्त हो, साधनेनं तुझी पूर्वतयारी परफेक्ट होऊ दे. आणि झाले की त्या साधना चालू असताना त्यातली एक दुसरी साधना सांगितलेली आहे, आपलं चित्त विषयापासून परावृत्त करण्याचा अभ्यास कर. हळूहळू रोजच्या चिंतनानं, रोजच्या अभ्यासानं, रोजच्या सवयीनं, रोजच्या प्रॅक्टिसनं काय होईल तर हळूहळू आपलं चित्त त्या विषयापासून बाजूला होईल. त्या बाजूला होण्यासाठी आणखीन एक अभ्यास, तर त्या विषयातले दोष पाहत राहायचं. विषयातले दोष पाहायची. आता आम्हाला दोष पाहायची सवय पहिल्यापासूनचीच आहे. सगळ्या जगाचं दोष पाहण्यातच आमचं आयुष्य गेलेलं असतं, पण स्वतःचं दोष कधी पाहत नाही आपण. तसं स्वतःचं आणि स्वतः भोगणाऱ्या जे विषय आहेत त्या विषयामध्ये असणारी जी उणीव आहे ती उणीव लक्षात आली पाहिजे. पण हे करायला काय, उदाहरण आपल्या समोर आपला रोजचा अनुभव आहे. कुठलाच विषय जो आहे अंतमंत शब्दच वापरलेला आहे, तो विषय कधीही आपल्याला अंतिम सुखाची प्राप्ती करून देत नाही. जी सुख आभासात्मक आहेत त्या सुखाचा आपल्याला आभासच निर्माण करतात, काल्पनिक विश्वामध्ये घेऊन जातात आणि वास्तविकतेला फाटा देतात. आणि म्हणून आपण विषय सुखापासून परावृत्त होण्यासाठी अभ्यास आपल्याला वास्तवामध्ये आणतो. म्हणून शास्त्र अभ्यास हा एक अभ्यास, नाम अभ्यास हा एक अभ्यास, ध्यान अभ्यास हा एक अभ्यास, आणि बाहेर जग जे आहे ते ब्रह्मरूप आहे असं समजण्याचा एक अभ्यास. या सगळ्या अभ्यासातून आपली एक भक्ती ज्ञान परिपूर्ण होत असतं. म्हणून विषयामधले दोष दिसायला लागले तर दिसण्यासाठी अभ्यासच करावा लागेल, त्याची सवयच रोज लावावी लागेल. आणि जर अभ्यास असा जर सुरू झाला तर हे विषय जे आहेत ते विषय नाशवंत आहेत हे कळायला लागेल, किंवा विषयामध्ये सुख नाही हेही कळायला लागेल. विषयापासून माझी तळमळ होते ती तळमळ आपल्याला थांबवता येईल. जर असं जर केलं तर या अभ्यासानं येण्याची अभ्यासीसी योगो चित्ताशी करिपा चांगू आगा उपाय गळे पंगू पहाड टाके. या मन आवरण्याच्या विषयाचा, विषयापासून मन आवरण्याच्या याच अभ्यासाबरोबर चित्ताला माझ्याशी जोडता येईल काय पहा. म्हणजे चित्त कधी जोडलं जातंय माहिती आहे काय, जेव्हा विषयापासून परावृत्त होतं त्यावेळी दुसरं त्याला काही कामच राहत नाही. त्यामुळं आपल्या मूळ स्वरूपाकडे ते जात असतं. कारण चिदपासूनच चित्त तयार झालेलं आहे, आणि चिद हे लक्षण भगवंताचं आहे. त्यामुळे त्यामध्येच त्या चिदाशी एकरूप व्हायला जातं, म्हणजे भगवंताशी एकरूप व्हायला जातं. आणि त्याला काही कामच राहत नाही ना, आणि काम नसल्यामुळं ते चित्त भगवंताशी एकरूप होतं. म्हणून अभ्यास करताना या विषयाकडे न जाणाऱ्या चित्त आपलं तयार करावं. विषयाकडे चित्त गेलं नको पाहिजे, आणि त्यासाठी विषयातले दोष प्रत्येक पावलोपावली क्षणोक्षणी पाहिलं पाहिजे. क्षणोक्षणी करावा विचार, असं जे तुकोबा म्हणतात ना, कोणता विचार करायचा तोच अभ्यास आहे. कोणता अभ्यास आहे तर हे जग अनित्य आहे, हे विषय अनित्य आहेत, परतंत्र आहेत, आणि मला भोगताना कशाचा तरी आधार घ्यावा लागतो. पण जे
जे आधाराविन राहिलेलं एक तत्व जे भगवंत आहे, त्या भगवंताकडे जर मी गेलो तर मला कुणाच्याच आधाराची गरज नाही. म्हणून सर्वश्रेष्ठ आधार कोणता असेल तर आपल्यासाठी भगवंत आहे. म्हणून भगवंत हाच आधार ज्यावेळी खरा निश्चय होतो त्यावेळी संपूर्ण शरणागती त्या जीवाची होत असते. साधक संपूर्ण शरण येत असतो. आणि शरण येतो म्हणजे काय तर चित्ताशी करी सांगू आगा उपाय वेळे पंगू पहाड टाकी. आणि त्याच दृष्टीनं तू काय कर, त्या चित्ताला माझ्याशी एकरूप करण्याचा प्रयत्न कर. असं मागच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेलं आहे. त्या चिंतनाचं जरा इंट्रोडक्शन आपण पाहिलं आणि बघितलेलं आहे की काय तर दोनच प्रकारचे अभ्यास मागच्या वेळी आपण बघितले. एक भगवंताचं नामस्मरण आणि दुसरी गोष्ट विषयाबद्दलचं वैराग्य आणि परमात्म्याविना चित्त बाजूला जाऊ न देणे. हे एक प्रकारचे हेच अभ्यास जर आपण सतत जर करत राहिलो तर आपल्याला हे तीर्थयात्रा करताना किंवा ग्रंथांचा अभ्यास करताना या गोष्टी लक्षात येत नाहीत बरं का. खरी गोष्ट आहे जेव्हा आपण व्यवहारामध्ये वावरत असतो ना त्यावेळी व्यवहाराला ह्या आपल्या चिंतनाची जोड दिली पाहिजे. व्यवहार करत असताना चिंतन असलं पाहिजे. म्हणून तू युद्ध कर पण माम अनुस्मर युद्धच शब्दच वापरलाय. सर्वेषु सर्व कालेषु माम अनुस्मरण. माम अनुस्मरण शब्दाचा अर्थ आहे माझं स्मरण करत युद्ध कर. युद्धच युद्ध सोडू नको म्हणजे व्यवहार सोडू नको. तुझे धर्म नीती स्वधर्माचं अनुष्ठान कर्तव्य या सगळ्या बाबी तू करत राहा. परंतु भगवंताच्या स्मरणामध्ये भगवंताशी जोडून घेऊन मग व्यवहार कर. एकदा त्या आईचं बोट धर मग बाहेरचा सगळा पसारा बघत राहा. बोट सोडून तो पसारा पाहू नकोस. जग त्या जगातला हा पसारा तुला अडकवून आणि गुंतवून ठेवील, आकर्षित करून ठेवील. त्यामुळं आईही जाईल आणि पसारा तर जाणारच आहे. कशी गंमत गोष्ट आहे बघा. माझ्यासमोर दिसणार हे भासमान विश्व जे आहे एक प्रकारचं स्वप्न आहे. ते तरी जाणारच आहे. मग त्याकडं पाहत 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 मी माझ्या आईचं बोट का सोडावं. भरगच्च असा बाजार आणि यात्रा जत्रा भरलेले आहे. त्या जत्रेमध्ये अनेक प्रकारची खेळणी आहेत. बाळ आईच्या हाताला धरून फिरते त्या बाजारातून. परंतु बाळानं इच्छा करावी, मला फुगे दे आई, मला गाडी दे, मला आणखीन काहीतरी आणखून वस्तू दे, त्यातला खुळखुळा दे, काही मागो. पण काही मागताना ते प्राप्तही होईल. आई जर योग्य असेल तर ते देईलही. मुद्दा हा आहे ते माझ्यासाठी योग्य असेल तर आई घेऊनही देईल. पण त्या कारणासाठी आईचं बोट सोडून फुग्याच्या नादाला लागायचं नाही किंवा त्या दुकानात आणि जत्रेत भरकटायचं नाही. जग ही जत्रा आहे आणि त्या जत्रेमध्ये अनेक प्रकारचे भोगविलास ही खेळणे आहेत. त्या खेळण्यामध्ये रमणाऱ्या जीवाला आईचा विसर पडतो आणि म्हणूनच विषयासक्त होत होतो. मग चित्त भरकटलं की भरकटणारं चित्त भगवंताला विसरून जातं आणि ह्या जगाच्या सगळ्या ह्या पसाऱ्याला खरं मानतं आणि आकर्षित होऊन त्याच्यामध्ये रममान होतं. असे अनेक जन्म निघून जातात पण भरकटणं संपतच नाही. भरकटायचा नसेल तर भगवंताच्या पायाशी मिठी दिली पाहिजे. मग मिठी कशी. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या किंवा चरण कमला जळू रे भ्रमरा. कुठं जातो भ्रमरा. भ्रमरूपी जीवाला माऊली सांगतात ऋणू झुनू रे भ्रमरा भोगी तो निश्चल रे भ्रमरा. चरण कमळ जळू रे भ्रमरा. तुला निश्चळ हो आणि त्या चरण कमळाजवळ जा आणि तिथलाच भोग घे. त्यामुळे ध्यानात असताना नामात असताना सद्गुरूंच्या पायाचं दर्शन आपल्याला ध्यानामध्ये असलं पाहिजे. सद्गुरूंचं पाय सोडता कामा नये. पाय एक अशी गोष्ट आहे की जी आपल्याला खरोखर आपल्याच मस्तकामध्ये वेगळ्या गोष्टी निर्माण करते. पायापासून पायाच्या ध्यानात असलं की आपलं वरचं ध्यान जे आहे ते व्यवस्थित लागत असतं. म्हणून सद्गुरूंच्या पायाचं दर्शन घ्यावं आणि पायाच्या दर्शनामध्येच आपलं ध्यान असावं. ध्यान करता करता नामाचा अभ्यास हवा. ध्यानात नाम विरून जावं आणि नंतर ते पाय सुद्धा माझ्या आत्मस्वरूपाशी एकरूप व्हावेत. अशी ध्यानाची एक प्रक्रिया आहे पण आपण ती सांभाळत नाही. म्हणून मानसपूजेला फार महत्व आहे बरं काय. म्हणून मानसपूजा करत असताना इतर सगळ्या नान्य चेतसा नान्य गामिना हा जो शब्द वापरलेला आहे किंवा चित्ताशी करीपा चांगू म्हणजे की चित्ताला असा योग घडवून आणून दे की त्यामुळे ते चित्त इतरत्र पांगणार नाही.
पांगणार नाही, आमचं चित्त पांगतं आणि पांगल्यामुळं बाहेरच्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन येतं आणि त्याच अनुभवामध्ये दिवसभर 24 तास असतं. आणि ते अनुभव कसले असतात? विषयाचे आणि भोगाचे अनुभव असतात आणि ते आपल्याला शांती स्वस्थता देत नाहीत. हाच विचार मावली मांडतात आणि म्हणून म्हटलेला आहे मानसपूजेमध्ये शांतपणे इतर सगळ्या गोष्टींचा अव्यय करून मानसपूजे असणारे मानसपूजेतले जे साहित्य आहे ते नाम घेत घेत आपल्या सद्गुरूंना किंवा आपल्या आराध्य देवतेला अर्पण करत राहावं. त्यांना स्नान घालावं, त्यांचं गंधाक्षदा व्हाव्यात, त्यांचं पूजन व्यवस्थित व्हावं, गंध लावावा, फुले व्हावीत, त्यांना ऊद कापूर वगैरे गोष्टी अर्पाव्यात. आणखीन त्यांना आवडणारे पदार्थ नैवेद्य म्हणून त्यांच्यासमोर ठेवावेत. ते खात आहेत अशी भावना करावी. ते माझे सगळे जे आहेत ती सगळा जो पूजेचा जो सगळा जी सामुग्री आहे ते स्वीकारत आहेत असा अनुभव घ्यावा. आणि अशा अनुभवामध्ये हे चित्त नान्यगामिना म्हणजे बाहेर कुठं जाणार नाही. माऊली तेच बोलतात येणे अभ्यासाशी योग चित्ताशी करू पांगू. आता त्यासाठी काय कर म्हणता? तेवी सदाभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अथवा जाओ. 81-82 नंबरच्या ओळीमध्ये माऊली आता बोलायला लागलेले आहेत. तो देवी सदाभ्यासे निरंतर, त्याला निरंतर अशा सद अभ्यासाची सवय लावून ठेव. म्हणजे चित्त निरोधाचे अभ्यास त्याला लावून ठेव. त्याला सदाभ्यास म्हणलेला आहे. आणि सदाभ्यासामध्ये झोप किंवा चांचल्य किंवा आळस या गोष्टी येणार असतात, येतातच त्या. झोप येणं, चांचल्य येणं, मन भरकटत जाणं हे अडथळे आहेत. आळस येणं, आता नको हे करायला, आता दुसरंच काहीतरी करूया असं वाटणं, याला असद अभ्यास म्हणतात. माऊली तरी सद अभ्यास सांगायला लागलेले आहेत. असद अभ्यासाचा विचार आपल्यासाठी लक्ष त्याच्या उलट बरोबर घ्यायचं. माऊलींनी सांगितले सदाभ्यासाचं निरंतर स्वतःला लावून घे आणि सदाभ्यासाबरोबर काय कर? निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर, म्हणजे विषय चिंतन आणि भोग चिंतन यामध्ये चंचल न होता वैराग्यासहित अभ्यास कर. आणि अशा सदाभ्यासाने अखंड परमपुरुषाच्या समोर तोंड फिरवण्यास लाव. म्हणजे परमपुरुषाची मोहर लाव. तिथंच तुझं अनुसंधान राहू दे. कुठं? सगुण परमपुरुषाच्या ध्यानाकडे वळव. मग शरीराची कोण काळजी घेतो? शरीर मग लावी मग शरीर लावो राहू अथवा जाऊ. राहू दे नाहीतर नाही जाऊ, राहू दे तर जाऊ दे. कारण ते काळाच्या हातातलं वाहतूकला आहे. माझी सत्ता त्याच्यावरती चालत नाही. मग माझी सत्ता त्याच्यावर चालत नाही तर भगवंताची चालते. मग भगवंताला ठरवू दे त्या शरीराला ठेवायचं की घेऊन जायचं. कारण ते शरीर काळाच्या हातातलं एक बाहुलं आहे. त्यामुळे काळ त्याच्याप्रमाणे चालत असतो. आयुष्य खातो काळ, शरीराला आयुष्य खातो काळ. म्हणजे काळ हा जो आहे तो खाणारा गटम करणारा एक असा महाराक्षस आहे. आता राक्षस का म्हणायचं त्याला? का माझं शरीर नेतो खातो म्हणून? वास्तविक तो त्याचं काम करत असतो. त्याला राक्षस का म्हणावं? उलट तो माझ्यावर उपकार करतो, नवीन शरीर आणून मला देतो. एक जुनं शरीर घेऊन जातो आणि नवीन शरीराची मला प्राप्ती करून देतो. मग त्याला राक्षस का म्हणायचं? हा एक मुद्दाच आहे. माऊली बोलतात देवी सदाभ्यासे निरंतर सद अभ्यासाच्या द्वारे चित्ताशी परमपुरुषाची मोहर. अभ्यासाबरोबर चित्त भगवंताच्या ठिकाणी दृढ असं टिकलं पाहिजे, तिथं स्थिर झालं पाहिजे. असं लाव, त्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी लाव. म्हणजे शरीर जाऊ अथवा राहू अथवा जाऊ शब्द वापरलेलाच आहे. शरीर राहू दे ना तर जाऊ दे ना. शरीराशी काय देणं घेणं तुझं आहे? तात्पुरतं आहे. माझी नातीगोती तात्पुरती आहे. ती येतात जातात म्हणून त्यांच्याबद्दल रडत आणि खंत करत बसूया का? आहेच की. मला सुनाशीच बोलते, मुलगा माझा ऐकतच नाही, माझे शेजारी पाजारी मला त्रास देतात. अरे काही काळाची गंमत आहे. आपल्या घरात जर पाहुणे आले तर शेजाऱ्यांचं काय मनाव घेतात का? बघा, असू दे म्हणणार, 4 दिवस राहायचं आहे, कशाला ह्यांच्या शेजाऱ्यांच्या नादाला लागायचं. घरातली मंडळी मुलं ऐकत नाही त्या घरातल्या माणसांची. पाहुण्यांच्यावर काय फरक पडतोय का? बघा, पाहुणे म्हणतात त्यांच्या घराचं त्यांचं ते बघून घेतात. मी 4 दिवस इथं 2 दिवसासाठी आलेलो आहे.
आपण स्वतःला पाहुणे म्हणून या भूमीवरनं समजलं, भूतलावर मी पाहुणा म्हणून आलोय, तर सगळी गंमतच वाटायला गेला आपल्याला आणि मौज लुटता येईल. कारण जीवन ही मौज आहे, एक आनंददायी गोष्ट आहे. पण आपण त्याला दुःखामध्ये परिवर्तित केले माझ्या अपेक्षेमुळं. माझ्या मनासारखं होत नाही म्हणून. माझ्या मनासारखं काय होईल, मीच माझ्या मनासारखं वागत नाही. खरा मुद्दा तोच आहे. एक महाराज मला सांगितले, मला आठवते अजून, की प्रवचन आम्ही करत असतो. प्रवचन करता करता मी दुसऱ्याला सांगत असतो, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, अमुक करायला पाहिजे. खरं माझ्या प्रवचनाचा पहिला श्रोता कोण असतोय सांगा? कोण पहिला श्रोता असतोय? आपण स्वतः. मी स्वतःला सांगितलेलं असतं. मी स्वतःलाच अजून ऐकलेलं नसेल तर माझ्या शब्दांचा प्रभाव इतरांच्यावर का पडावा? तसं माझंच मन माझं ऐकत नाही, दुसऱ्याच्या मनाचा ताबा घ्यायचा मी प्रयत्न का करावा? आणि मी खट्टू का व्हावं? मी विषादाला का पावावं? हा मुद्दा इथं आहे. म्हणून माऊली काय बोलतात, की ह्या चित्ताला त्या विषयांच्या नादातून बाहेर काढून जे परमपुरुष जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी ते चित्त स्थिर कर. म्हणजे देह जो येणारा जाणारा आहे तिकडं तुझं लक्ष लागणार नाही. शरीराच्या व्याधी आहेत तिकडं तुला त्या कळणार नाही. जग काय करायला लागलंय ह्याच्याशी तुझं घेणं देणं नाही. जग राहू दे नंतर बुडो, त्याच्याशी माझं काही संबंध नाही. म्हणजे काय, कबीर महाराज म्हणतात ना, ते पिंडरी जाणे आणि कुत्ता जाणे शब्द म्हणतात. ज्यावेळी त्याला पिंडरीला कुत्र्यानं चावलं त्यावेळी मला काय माहित नाही म्हणतात. ते पिंडरीला माहित असेल ना कुत्र्याला माहित असेल, मला त्याची काय माहिती नाही. का? त्यांचा देहभावच नष्ट झालेला होता. जगाच्या सगळ्या उठाठेवीतून ती बाजूला आलेले होते. ही उठाठेवच मला पुनर्जन्माला किंवा माझ्या दुःखाला कारणीभूत असते. म्हणून शरीर जावो अथवा राहावं असं माऊली बोलतात. किती सुंदर भाष्य केलेलं आहे बघा. म्हणून उत्तम अभ्यास जर असेल, सद्वाभ्यास म्हणजे काय, सदाभ्यास. सद शब्द त्यासाठी वापरलेला आहे. सत शब्दामध्ये संत आहे, सत शब्दामध्ये ब्रह्मस्वरूप आहे, सत शब्दामध्ये अस्तित्व आहे. अस्थि ज्याला आपण म्हणतो ते अस्तित्व सतमध्ये आहे. सतमध्ये सत्ता आहे. त्यामुळे सद शब्द जो आहे उत्तम या अर्थानं वापरलेला आहे. उत्तम अभ्यासानं ध्यानाची बैठक पक्की करून घे. एकदा पक्की झाली पाहिजे बैठक. हलता कामा नाही ध्यान. जसे एखादा दिवा लावलेला असतो आणि मंद अशी ज्योत त्याची तेवत असते ना, आणि निर्वातीच्या ठिकाणी तो असतो. निर्वात म्हणजे जिथं वारा वाहत नाही अशा ठिकाणी ठेवलेला जो दिवा असतो, जो जसा निरंतर असा प्रकाश देत असतो, हलत नाही डुरत नाही, तसं तुझं चित्तात ध्यानात चित्त तसं झालं पाहिजे. म्हणून चित्तात काय करतोय, ध्यानाची बैठक पक्की कर चित्ताची. म्हणजे सदा अभ्यासी निरंतर शब्द त्यासाठी वापरलेला आहे. म्हणून प्रामाणिक अभ्यासाच्या द्वारे, सद अभ्यासाच्या द्वारे चित्ताला काय कर, परमार्थ प्राप्तीच्या मार्गाला लाव. देहाचा विचार करत बसू नकोस. विचार केला तरी जाणार आहे, विचार नाही केलास तरी जाणार आहे. पण विचार न करण्यामध्ये तुझं भलं आहे, तुझं कल्याण आहे. देहाची आणि जगाची आसक्ती टाकण्यामध्ये, जग आणि देहांच्याकडे दुर्लक्ष करण्यामध्ये तुझं कल्याण आहे. कारण जगही राहणार नाही, देहही राहणार नाही. जग का राहणार नाही? कदाचित म्हणू आपण ते तर राहणार आहे माझ्या माघारी. अरे पण तूच राहणार नाहीस तर जग तुझ्यासाठी राहणार आहे का? जर तूच गेलास तर जग पण गेलं तुझ्या बरोबर, असाच त्याचा अर्थ असतो. म्हणून तोच मुद्दा लक्षात घे. देह आणि जगाचा नाश अटळ आहे, तो जाणारच आहे. जाणाऱ्याबद्दल, बदलणाऱ्याबद्दल कशाला कल्पना मांडत बसायचं, कशाला प्रतिक्रियामध्ये गुंतायचं, हा मुद्दा माऊली मांडतात. म्हणून शरीर जावो आत्मा राहो असा शब्द वापरलेला आहे. संत नामदेव महाराजांचा सुद्धा अभंग आहे, देह जावो आत्मा राहो पांडुरंगी दृढ व्हावो. आणि इथं काय म्हणतात, चित्ताशी परमपुरुषाची मोहर म्हणजे दृढता त्यामध्ये असली पाहिजे. हालता कामाने आपल्या समोरची भगवंताची मूर्ती अशी ध्यानामध्ये परफेक्ट आपण शिरलो पाहिजे. जी मूर्ती जी आपण घेतली, ज्याचं नाम घेतो त्याचीच मूर्ती असावी. नाम वेगळं आणि मूर्ती वेगळी असं कधी नामस्मरण किंवा ध्यान सुद्धा कधीच करू नये बरं काय. ती विस्कटण्याची शक्यता असते. कारण दोन्ही जुळायला लागतात. ते जुळलेत ना की बरोबर आपलं ध्यान चालतं. मग ज्याचं आपण नाम घेतो त्याचंच आपण ध्यान करावं. जसा बोलावा विठ्ठल तसा पहावाही विठ्ठल.
बोलावा विठ्ठल आणि पाहावा राम असं काही करायचं नाही. रामाची मूर्ती वेगळी पडते, विठ्ठलाची वेगळी पडते, कृष्णाची वेगळी पडते, सद्गुरूंची वेगळी पडते. ज्यामुळे ज्याचं नाम आपण घेतो त्याचीच मूर्ती समोर असली पाहिजे आणि तो अभ्यास सदाभ्यास असला पाहिजे. सदाभ्यास शब्द टाकण्यामध्ये माऊलींची प्रतिभाशक्ती आहे बरं काय. अभ्यास नुसता शब्द वरती टाकलाय तसा टाकता आला असता. तेवी अभ्यासाशे निरंतर असं म्हटलं असते चाललं असतं की. पण किती खोचक शब्द नुसता सदचा पाठीमागे टाकल्यामुळं किती त्याची अर्थ गंभीर अर्थ झाला बघा. सद अभ्यास हे निरंतर, साधा सुद्धा अभ्यास नाही बरं काय, तो उत्तम प्रकारचा अभ्यास असला पाहिजे. म्हणून सदाभ्यास म्हणजे काय, कारण ध्यानामध्ये नामामध्ये झोप, चांचल्य, आळस असं असण्याची शक्यता आहे. त्याला काय सदाभ्यास म्हणत नाही. हे बऱ्याच वेळा झोपलेलाच असतो आणि मी म्हणतो ध्यानातून आत्ता उठलो. आता वास्तविक ध्यानातून उठला पण या झोपेतूनच उठलेला असतो. वास्तविक जेव्हा नाम घेत असतो, नाम घेऊन उठलेला असतो, त्यावेळी चिंतन काय असतं, नामाबरोबर प्रपंचाचं चिंतन असतं. म्हणजे झोपेच्या अधीन मात्र न होणं, विषय चिंतन, भोग चिंतनानं चंचलता न येणं आणि वैराग्यासहित साधना करणं, त्याला सदा अभ्यास म्हणायचं. ज्या अभ्यासामध्ये विषय चिंतन आणि भोग चिंतन नसतात, ज्यामध्ये झोप, आळस आणि चांचल्य नसतं, त्याच वेळी हळूहळू आपण तमोगुणाचा त्याग करून तमोगुणी आहार, तमोगुणी माणसं, तमोगुणी वाचन, तमोगुणी दृश्य आपण टाळली पाहिजे. तरच आपण तमोगुणातून बाहेर पडू. तमोगुणातून बाहेर पडायचं असेल तर तमोगुणी आहार, तमोगुणी माणसं असतात, संगत कुणाची असायला पाहिजे. तसंच तमोगुणातून रजोगुणात गेलो आपण तर रजोगुणातलं जे चांचल्य आहे तेही हळूहळू नामानं कमी यायला पाहिजे. नाम काय करते माहिती आहे काय, स्थिर करते चित्ताला. नाम बरोबर स्थिर करत असतात. नामाच्या नादाला का लागायचं सगळे संत सांगतात, त्याचं कारण ते आहे. कदाचित ज्ञानी भक्तांना किंवा योग करणाऱ्यांना हे कदाचित पटणार नाही. कशाला, सगळं जगच सत्य आहे तर नाम कुठं सरळ खरं असणार आहे. पण नाम एकमेव अशी गोष्ट आहे ते खऱ्यातलं खरं आहे. खऱ्यातलं खरं. काही काही गोष्टी खोट्यातल्या खोट्या असतात, काही खऱ्यातल्या खोट्या असतात, काही खोट्यातल्या खऱ्या असतात. पण खऱ्यातलं खरं काय असेल तर नाम आहे. जरा असं चिंतन करण्यासारखं आहे. तुम्ही जरा याच्यावर विचार करा फार तर. खोट्यातलं खोटं संसारच आहे, खोट्यातला खोटा. किती वाटत द्यावी त्याला, त्याला काहीतरी पूजा किंवा त्याला शृंगार करा, त्या फुले विले व्हा त्या संसाराला, तरी तो तो आहे तशी त्याची ती मूळची जात आहे ना ती दाखवणारच. तो खोट्यातला खोटा. खोट्यातलं खरं पण असतंय. म्हणजे आपण काहीतरी मायेत राहत असतो ना, मायेच्या पाठीमागे जो ईश्वर असतो ना तो खोट्यातला खरा आहे. लक्षात घ्या. खोट्यातलं खरं कसं आहे तर हा मायेच्या पाठीमागं माया खोटी आहे, मिथ्या आहे, पण ईश्वर सत्य आहे ना. तर असं जर असं चिंतन केलं तर आपल्याला काय कळते साधारण बघा. एक गोष्ट मात्र खरी आहे की खऱ्यातलं खरं काय असेल तर नाम आहे. कारण त्याला कुठल्याही प्रकारचा हे लागत नाही. त्यासाठी विचार केलेला आहे. देवी सदाभ्यासे निरंतर. म्हणून विषयाचं चिंतन, भोगचिंतन ही चांचल्यता टाकून देऊन वैराग्यासहित अभ्यास करावा लागतो. हा सद्गुणामध्ये जाऊनच अभ्यास करता येतो. सत्वगुणामध्ये, सद्गुण म्हणजे शब्दाचा अर्थ आहे सत्वगुणामध्येच सदाभ्यास होऊ शकतो, अन्यथा होणार नाही. म्हणून प्रयत्न करा की प्रयत्नपूर्वक परत अभ्यास केलेला पाहिजे. तमोगुणाची सगळ्या हा मलिनता आणि रजोगुणाची चांचल्यता आपण हळूहळू घालवून ही निर्मल प्रकाशात्मक असणारा सुखदायी असा जो सत्वगुण आहे त्याच्यामध्ये प्रवेश करून जर साधना करायला लागलो तर सत्वगुणालाही पार करून आपण गुणातीताचा अनुभव घेऊ शकतो, असं संतांची वचनं आहेत. म्हणून तिथं सत शब्द त्यासाठी वापरलाय, सच्च्या प्राप्तीचा प्रामाणिक हेतू समोर ठेवून केलेला अभ्यास. सोपी व्याख्या बघा. सतच्या प्राप्तीचा, सत काय आहे सांगा. सत ब्रह्म सत आहे. सदरूप, चिदरूप, आनंदरूप. ते सद म्हणजे सतत ज्याचं अस्तित्व जे जातच नाही कुठे त्याला म्हणायचं सद. तर सतच्या प्राप्तीचा म्हणजे ब्रह्मप्राप्तीचा, भगवंत प्राप्तीचा प्राप्तीचा प्रामाणिक हेतू समोर ठेवायचा. ती प्रामाणिकपणाने मला अन्य काही प्राप्त करायचे नाही. चेतसा ना अन्य गामिना.
मला अन्य काही प्राप्त करायचं नाही, फक्त मला भगवंत प्राप्त करायचं, म्हणजे सतची प्राप्ती, त्याला सदाभ्यास किंवा संत, सद्गुरू, सत्शास्त्र यांच्या उपदेशानं वाटचाल करणं याला सदाभ्यास म्हणायचं. व्याख्या अगदी परफेक्ट आपल्याला लक्षात येण्यासारखी आहेत बघा. संतांच्या मार्गाने जायचं, मनोमार्ग गेला तो येते मुकाला, आणि मनोमार्ग गेला तो येते मुकाला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणजे हरिपाठी वाचता स्थिरावण्यासाठी काय करायला पाहिजे? मनोमार्ग जायचा नाही, स्वतःचा मार्ग बुद्धीचा निवडायचा नाही, तर संत, सद्गुरू आणि सत्शास्त्र. सत्शास्त्र म्हणजे रोजचे न्यूजपेपर, हे काही शास्त्र नाही बरं काय. रोज आम्ही फिरून फिरून वाचतो ना, त्याचा कंटाळा कधी येत नाही. पण ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आज 50 ओव्या वाचून झाल्या, खूप झाल्या असं आपण म्हणतोय. पण आज 3 पेपर वाचायला लागलेत असं कधी म्हणतोय का मला? 3 पेपरातलं ह्या सकाळ पेपरमध्ये काय आहे, पुढारी पेपरमध्ये काय, तरुण भारतामध्ये काय, लोकमतमध्ये काय आहे, सारखं सारखं फिरून जाहिराती सहित वाचायचं. का? मी रिकाम आहे ना, त्यामुळं. आणि माऊली तरी म्हणतात रिकामा अर्धगडी राहू नको. म्हणजे काय कर? मग अभ्यास कर ना, अभ्यास कर. कशाचा कर? सदाभ्यास. संतांनी सांगितलेल्या वचनांचा अभ्यास, सद्गुरूंनी शिकवलेल्या तत्वज्ञानाचा अभ्यास, शास्त्र काय सांगते त्या शास्त्राचा अभ्यास, पंचदशीचा अभ्यास कर, विचारसागर ग्रंथाचा अभ्यास कर, ज्ञानेश्वरीचा अभ्यास कर, तुकोबांच्या गाथेचा अभ्यास कर. निवड त्यातनं, तुला काय मिळते त्यातनं बघ. तुझ्या सुखाचे सगळे ते केंद्रस्थान आहेत, पण तिकडे जात नाहीस ना तू, याला सदाभ्यास म्हणलाय. आणि त्या ठिकाणी सच्च्या सच्च्या प्राप्तीचा हेतू डोळ्यापुढे ठेवून केलेला अभ्यास, अशी एक आपण व्याख्या केली. आणि दुसरी व्याख्या अशी केली की ती म्हणजे संतांच्या, सद्गुरू आणि सत्शास्त्र यांच्या उपदेशाच्या मार्गानं वाटचाल करणं याला सदाभ्यास म्हणतात. आणि म्हणून परमपुरुषाची मोहर शब्द एक वापरलेला आहे बघा. म्हणजे चित्ताला प्रपंचातून काढून अंतर्मुख कर. आता तुझं चित्त बहिर्मुख आहे. बहिर्मुख म्हणजे त्याचं तोंड बहिर म्हणजे बाहेर आहे, मुख त्याचं बाहेरचं बघते सगळं, बाहेरनं आणते सगळं, आणि बाहेर आणतानाच्याच गोष्टीचा आतमध्ये प्रभाव टाकत असतं. कुठली इंद्रिय म्हणत नाहीत हा की हा रंग पाहिला डोळ्यानं, लाल रंग आहे, आता ते लाल रंग म्हणतं. पण लाल रंग चांगला आहे, वाईट आहे, तो बादच असतो, खराब असतो, तो रक्तासारखा असतो, असं कोण म्हणतंय सांगा? डोळे म्हणतात काय? डोळे म्हणतात ते प्रामाणिक आहेत इंद्रिय बघा. प्रामाणिक म्हणजे जे आहे ते तुमच्यापुढे आणून उभे करतात. आणि कल्पना ज्या करायच्या आहेत त्याच्यावर तर्क मांडायचे आहेत, ते सगळं जातं कुठं? अंतःकरणाकडे जातं, जीवाकडे जातं. आणि जीव असं आहे तसं आहे अशा कल्पना करत राहतो. माणूस तिथून जाताना गेला, पण जाताना गेलेला माणूस डोळ्यानं दाखवला तो तुझा शत्रू आहे. तू म्हटला काय डोळा, तो बघ तुझा शत्रू आला, असं डोळा म्हणत नाही. तो फक्त माणूसच दाखवतो. शत्रू कोण म्हणतं सांगा? तर माझा आतलं जे अंतःकरण आहे ते म्हणतं. पण जेव्हा मी असं बाहेरचं जेव्हा ग्रास्पिंग करत जातो तेव्हा अंतर्मुखता येत नाही. म्हणून चित्ताला अंतर्मुख करणं म्हणजे परमपुरुषाची मोहर लावणं. अंतर्निष्ठ तितके तरले आणि अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. म्हणजे बहिर्मुख तेवढे बुडवाले, अंतर्मुख तितकेच तरुण जातात. आपल्याला तरुण जायचं आहे ना, तर आपले डोळे कान असे वाकडे करावेत, म्हणजे उपराटे करावेत. त्याला उपराटी दृष्टी म्हणतात संत योग मार्गातली. उपराटी म्हणजे आतदृष्टी करायची, आणि उपराट्या दृष्टीनं आपणच पाहावे, आपणाशी आपण आपल्याकडे पाहायचं. मी काय करायला लागलेलो आहे तिकडं पाहायचं. जगात काय घटना घडायला लागलेल्या आहेत त्याचं मला व्यवहारापुरतं वापर करून घ्यायचा. मी एखाद्या ऑफिसमध्ये जातोय तर माझं काम आहे, त्यामुळे जगात म्हणजे ऑफिसात काय घडलं ते बघावं लागतं, पण तेवढ्या कामापुरता माझा संबंध आला. पण तिथून बाहेर पडल्यावर ऑफिसात ह्यावेळी गेलो त्यावेळी गेलो असं करायचं काय साहेब, हे जे चिंतन सुरू घेऊन घराकडे येतोय आपण ना, त्या चिंतनामुळंच आपल्याला आपला जीव जो आहे तो सतत व्यस्त त्यामध्ये राहतो. अंतःकरण सतत व्यस्त राहतं. माऊली काय म्हणतात की परमपुरुषाची मोहर म्हणजे चित्ताला प्रपंचातून काढून आत वळवणं, अंतर्मुख करणं आहे. योगसूत्रामध्ये अभ्यासाची चांगली व्याख्या दिली आहे बघा. पतंजलीची योगसूत्र आहेत ना,
जवळजवळ 500 योगसूत्र. त्या योगसूत्रामधलं काही योगसूत्र खरंच आपल्याला आपल्याला आपल्या साधनेसाठी उपयोगी पडणारे आहेत बरं काय. तर त्या योगसूत्रामध्ये स तू दीर्घकालेन निरंतर सत्कारा सेवितो दृढभूमी असं एक सूत्र आलेलं आहे. काय म्हणतात बघा, स तू दीर्घकालेन निरंतर, म्हणून काय कर, तू निरंतर, नंतर दीर्घकाळ, नंतर सत्कारासहित, नंतर दृढ होऊन, दृढभूमी म्हणजे निश्चल होऊन त्याचं सेवन कर, त्याला अभ्यास म्हणतात. 4 गोष्टी सांगितल्या ना या श्लोकामध्ये आणि सूत्रामध्ये. म्हणजे दीर्घकाळ असला पाहिजे. दीर्घकाळ म्हणजे एक दिवस, आमची आज रविवार आहे, सर्वांनी उपासनेसाठी जमावे, सर्वांनी ध्यानासाठी एकत्र यावे. मग आपण पाण्याच्या बॉटल बिटल घेऊन त्या आहे त्या ठिकाणी हॉलमध्ये जमा होतो. कपड्यांची व्यवस्था बघतो, कारण तिथे व्हिडिओ शूटिंग असतं. माझे कपडे आणि अंगावरील दागिने ठळकपणाने दिसले पाहिजेत व्हिडिओ शूटिंगमध्ये. ध्यानाचं कुणाला काही लागलेलं नसतं. अशी रविवारी आमची उपासना ठरलेली असते. त्या रविवारची उपासना, याला काय अडचण नाही. रविवारी करून नुसतं चालत नाही. दीर्घकाळ म्हणजे दिवस, वर्ष, काय याचा मुद्दा नाही. म्हणून दीर्घकाळ शब्द खोचक पद्धतीने ऋषी पतंजली वापरतात. दीर्घ म्हणजे काय, जन्मभर अनेक जन्म सुद्धा लागतील, तुला काही सांगता येत नाही. एखाद्या वेळ काही दिवसात पूर्ण होईल, काही महिन्यात, काही वर्षात पूर्ण होईल, एखाद्या जन्मात पूर्ण होईल, कदाचित अनेक जन्म लागतील. म्हणून दीर्घकाळ अभ्यास जो असतो तो दीर्घकाळ. 2 नंबर निरंतर, त्याला सदाभ्यास म्हणलेला आहे बघा. म्हणून त्यात सातत्य आलं. एकदा करायचं आणि दुसऱ्यांदा सोडून द्यायचं, आणि 5 मिनिटं करायचं परत सोडून द्यायचं, याला निरंतरता आणि अखंडता म्हणत नाही. अखंड लागलेला आहे त्या चित्ताशी. काय, परमपुरुषाची मोहर. मोहर म्हणजे तिथं चित्त दृढपणाने टिकलं पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. मग त्यानंतर मग शरीराचा विचार करावा लागत नाही, असं माऊलीने त्याचा परिणाम सांगितलेला आहे. पण साधना जी सांगितलेली आहे ना, सदअभ्यासाची म्हणजे असं उत्तम अभ्यासाची, आणि 2 नंबर चित्ताला दृढतेने परमात्म्याच्या ठिकाणी लावण्याची. म्हणून त्यामध्ये सातत्य हवे. ससा कासवाची गोष्ट आपली प्रसिद्धीच आहे ना. काय सातत्य ठेवलं सशानं सांगा. कासवानं सातत्य ठेवलं का, चालायचं बंद नाही, त्याला म्हणायची निरंतर चालणं. ससा धावतो धावतो आणि जाऊन झाडाखाली झोपतो. झोपल्यानंतर आता शर्यत कुणी जिंकली याच्याशी आपलं घेणं देणं नाही बरं काय. आपलं निरंतर सातत्य, अखंडपणा, यासाठी शब्द चाललेला आहे. या शब्दावर आपण विचार करायला लागलोय. तर निरंतर साधना असली पाहिजे. 3 नंबर तरी अत्यंत महत्वाचे, सत्कारासहित सेवितो. सत्कारपूर्वक म्हणजे कशी, तर प्रेमानं, आदरानं, माझी गरज आहे म्हणून, आवडीनं, भावयुक्त होऊन, इतके शब्द लागू पडतात बघा. नाम घ्यायचं आहे, ध्यान करायचं आहे, तत्वचिंतन करायचं आहे, तर ते कसं, प्रेमानं, माझ्यावर लादले म्हणून नव्हे, आदरानं. ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि ती मला प्राप्त करून घ्यायची आहे. ती शुद्ध आहे. ती शुद्ध तत्व, परमतत्व माझ्यात उतरणार आहे. ते महान तत्व आहे. असा आदर, त्या तत्वाबद्दलची आदरबुद्धी आपल्यामध्ये असायला पाहिजे. त्याला म्हणून म्हणलेलं आहे सत्कारासहित. म्हणजे सत्कार शब्दाचा अर्थ आहे प्रेम, आदर आणि माझी गरज म्हणून. भगवंताची गरज आहे काय, मी नाम घ्यायचं, उपासना करायची, ध्यान करायचं, हे सद्गुरूंची गरज आहे काय, त्यांना काही गरज नाही. त्यांचे ते मुक्त आहेत. मग आपण मुक्त व्हायसाठी सगळं करतोय. मी प्रवचन करतो कुणासाठी, जगासाठी काय नाही, तर मलाच मुक्तता म्हणजे काय आहे कळावी म्हणून करतो, मला आनंद मिळावा म्हणून करतो. मी ऐकतो प्रवचन माझ्यासाठी का जगासाठी, तर माझ्यासाठी ऐकतो. काय नाही, कुणासाठी वगैरे काय नसतं, तर माझी गरज म्हणून केलेलं आवडीनं घेणं, फार भावयुक्त घेणं फार महत्वाचं आहे. आवडीनं भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नाथ महाराजांचा अभंग आहे हरिपाठामधला, 5वा 6वा अभंग असेल. नाथ महाराजांचा एक हरिपाठ आहे 25 अभंगांचा. जसा ज्ञानोबांचा आहे तसा एकनाथ महाराजांचा सुद्धा आहे 25 अभंगाचा. आता त्यामधला हा अभंग आहे, आवडीनं भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे.
नको खेद करू कोणत्या गोष्टी. गावाचा विचार करू नको, जगाचा विचार करू नको, झालेल्या चुकीचा पश्चाताप करून घेऊ नकोस. त्यातून बाहेर पड, हळूहळू मार्गाला लाग, प्रेमानं आदरानं हरिनाम घे. सद्गुरू संत शास्त्र यांच्या प्रती त्याने तुला उपदेश दिलेला आहे. हे शास्त्र तू अभ्यासतोस ते संतांनी दिलेलं आहे. त्यामुळे संतांच्या प्रती आदर असला पाहिजे, त्याच्यावर दृढ विश्वास असला पाहिजे आणि हा अभ्यास दृढ आणि पक्का होईपर्यंत करावा. याला सदाभ्यास म्हणतात. पतंजलींच्या नुसार, अकॉर्डिंग टू पतंजली, हे आपण बघायला लागलो. हे पतंजलींचं सूत्र आहे सदाभ्यासाचं. म्हणजे दृढ अभ्यास ज्याला म्हटलेला आहे तो कसा असायला पाहिजे याचं वर्णन केलेलं आहे. नामावर जर नामाच्या ठिकाणी भाव नसेल, प्रेम नसेल, भगवंताच्या ठिकाणी प्रेम नसेल त्या ठिकाणी काहीच समजतही नाही, उकल पण होत नाही. आईचं बाळावरती प्रेम असतं म्हणून बाळाच्या मनात सुद्धा जे चाललेलं असतं ते त्याला कळतं. संतांचं जगावरती प्रेम होतं, त्यामुळे जगाच्या सगळ्या भानगडी आणि त्यांना होणारा त्रास त्यांना अनुभव नसताना सुद्धा त्याने आपल्या ग्रंथामध्ये वर्णन करून ठेवलं आहे. एवढं प्रखर वैराग्य असणारे समर्थ रामदास स्वामी त्यांनी कर्मयोगाचा केवढा मोठा केल्याने होत आहे रे. आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा, यासारखी जी वचनं टाकली त्यांना काय करायची गरज होती का? आमच्यासाठी त्यांनी केलंय, यांच्या ठिकाणी माझं प्रेम असायला पाहिजे. याला म्हणायचं सत्कारपूर्वक केलेला अभ्यास, दीर्घ अभ्यास, निरंतर अभ्यास, दृढ अभ्यास. अशा 2-4 गोष्टी त्याला लावल्या आपण ना तर अभ्यासाचं महत्व आपल्याला कळायला लागेल. नाहीतर आपल्याला आपली चिंता पडली पाहिजे. काय एक ज्ञानेश्वरीची ओवी आहे किंवा भगवद्गीतेतला एक श्लोकाचा अर्थच मला कळेना, कुठं जाऊन बरं कळू दे, कुठलं पुस्तक कुठल्या ग्रंथात जाऊन त्याचा अर्थ बघेन, कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला मी विचारून घेईन. अशी मार्गदर्शनाबद्दलची एकदम तळमळ लागली पाहिजे. पण ती तळमळ आपल्या ठिकाणी असते का? ती तळमळ असेल ना त्याला म्हणायचं सत्कारयुक्त केलेला अभ्यास. तो अभ्यास त्याला सदाभ्यास म्हटलेला. असा आपण करतो काय नामाचा, ध्यानाचा? नामामध्ये माझं चित्त इकडे तिकडे भरकटता कामा नये. आता भरकटलं, आता उद्या मी आणि परत निरंतर शांतपणे बसणार आहे, परत ते घालवणार आहे. हळूहळू एक वेळ कोणी ढाळे कोणी एके वेळे, माऊली म्हणतात ना, तो त्या मुक्कामाला पोचेलच पोचेल. एखादी छोटी मुंगी किंवा किडा असा रस्त्यावर पहाड चढत असताना 1000 वेळा घसरतो. भिंतीवर चढणारी मुंगी वरून खाली पडते, परत चढायला चालू करते, परत खाली पडते, परत चढायला चालू करते, बंद करत नाही. मात्र नाही, आता कशाला पडतेच म्हटल्या, कशाला आता नाम घ्यायचं? नामात रोज नवीनच विचार येतात, त्यामुळे नामच नको घ्यायला. याला अर्थ नाही, याला अभ्यास म्हणत नाहीत. म्हणून इथं म्हणलंय, येणे देवी सदा अभ्यासे निरंतर, चित्ताशी परमपुरुषाची मोहर. परमपुरुष म्हणजे परमात्मा. परमपुरुषाची मोहर म्हणजे काय करायचं? त्याच्या ठिकाणी चित्त स्थिर करायचं, मोहर लावी. मग शरीर राहो आत्मा जाओ. मग शरीराचा कशाला विचार करत बसायचं? तुकोबा म्हणतात, पाय विठोबाची चित्ती असो द्यावे दिवस रात्री. याला निरंतर अभ्यास म्हणायचा बघा. पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस रात्री. म्हणून हे चित्त जे आहे हे चित्त दृढ भावनेनं भगवंताच्या चरणावर लावता आलं पाहिजे. तुकोबाचा आणखीन एक प्रसिद्ध अभंग आहे. आपल्याला एक थोडीशी माहिती म्हणून, आपण गाथेचा अभ्यास करणारे खूप लोक आहात, तरी बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुख अंत पार नाही, येऊनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. तुकाराम महाराज कसे वर्णन करतात बघा. तू काय कर, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, मग काय होईल? तया सुखा अंत पार नाही, त्याला अंतिम सुखाची प्राप्ती होईलच. शुद्ध चित्त कर आणि त्या भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी लाव. बैसोनी निवांत सगळं तुझ्या हलमेली सगळ्या आटपून ये, कुणाकुणाच्या भेटी गाठी दिवसाच्या घेऊन ये किंवा सगळं आटपून ये आणि मग बस. झाकाझाकी झाल्यावरती बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखांत, त्यावेळी काय होईल? येऊनी अंतरी राहील गोपाळ,
सायासाची पळं बैसलिया, याला अभ्यास म्हणतात. बसून हा अभ्यास आहे. याच्यात धावाधाव नाही बरं काय. जिथं जिथं धावाधाव आहे तिथं संसारच आहे. कुठलीही धावाधाव असू दे. ज्या ठिकाणी परमेश्वर प्राप्तीचा उद्देश नसेल तर ती वारी किंवा ती तीर्थयात्रा सुद्धा फोल जाण्याची शक्यता असते. ज्या ठिकाणी काही प्रेम नाही ते नाम वाया जाण्याची शक्यता असते. म्हणून सत्कारासहित आदरपूर्वक प्रेमाने भावयुक्त होऊन नाम घेतलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. त्याला सदाभ्यास म्हणतात. असं चित्ताला सवय त्या परमपुरुषाची लावली पाहिजे. त्या परमपुरुषाला स्थिर केला पाहिजे आतमध्ये. एकदा परमपुरुष तो स्थिर झाला आतमध्ये की चित्त मग काय होतं, परत शांत आणि स्थिर होत असतो. म्हणून योगसूत्रातली ही व्याख्या सदाभ्यासाची आणि चित्ताला ध्यानाची सवय लावण्याची ही आहे. चित्त जे चिंतन करतं बाहेरचं त्याला ओढून आणून ठेवलं पाहिजे आणि त्याच्या मोहर लावली पाहिजे. मोहर लावली म्हणजे तिथं नेऊन त्याला चिकटवलंच पाहिजे. आता ते चिकटवायला तयारच होत नाही. मग काय करायला पाहिजे, नामाचा सतत अभ्यास आपण ध्यास घेतला पाहिजे. त्याच वेळी हे चित्त एक काळी हळूहळू कधीतरी या दीर्घ अभ्यास निरंतर अभ्यासानंतर प्रेमयुक्त केलेल्या अभ्यासानंतर कधीतरी ते त्या परमपुरुषाच्या ठिकाणी स्थिर होईल आणि मग शरीर जाओ अथवा राहो याचा तू विचार सोडून देशील. तुला समजायला लागेल तू जेव्हा त्याच्याशी एकरूप होशील त्यावेळी ते न मरणारं अमर तत्व आहे, ते अमृत तत्व आहे. आणि अमृताच्या डोहामध्ये जर तू पडलास तर तुला मरणाची चिंता का करावीस, आणि करेल तरी तू का. देह जाओ अथवा राहो, का राहू, देह जाईल तर राहील, कारण देह जाणारच आहे. राहणारा शब्द कशाला राहा शब्द म्हणायचा. जावो अथवा जावो शब्द जरी माऊली वापरत असले, राहणार कुठं आहे. हा, कदाचित तुला प्रारब्धानं अधिक आयुष्य प्राप्त झालं तरी तू भगवंताच्या ठिकाणी चित्त दृढ करून राहा. कदाचित प्रारब्धानं कधीतरी काय होईल की चुकून काय होईल, दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे. मागच्या वेळा आपण बघितले, चुकून प्रारब्धानं देह पडला तर तू फुटणार आहेस कुठं. देह जावो अथवा राहो अशी चित्ताला त्या परमपुरुषाची मोहर लावावी आणि सदाभ्यासाची कास कधी सोडू नये. सतत अभ्यासामध्ये निरंतर अभ्यासामध्ये असलं पाहिजे. निरंतर चिंतन करणं हेही अभ्यास आहे. अभ्यास, वाचनानंतरचं चिंतन, चिंतनानंतरचा अनुभव यालाही अभ्यासच म्हणतात. हा अभ्यास सतत करत जा. कंटाळा आला तर कितीतरी टाळ घे आणि त्याच्या मुखानं त्याचं गुणगान गाईत राहा. तुझ्यासाठीच त्याने अभंग लिहून ठेवल्या तुकोबानी, ज्ञानोबानी, नाथानी, समर्थानी. त्या अभंग तुझ्यासाठी, तुला म्हणायसाठी ठेवलेले आहेत. तुझ्या अभ्यासाला ते उपयोगाला येणार आहेत. म्हणून ते अभंग म्हणत बस, म्हणजे तुझं चित्त हळूहळू स्थिर होईल. फार सुंदर विचार अभ्यासाचा या ओळीमध्ये माऊलींनी महत्त्व सांगायला चालू केलेलं आहे. वेळ संपलेली आहे. आपण एकच ओळी घेतो. मलाही वाटतं की थोडंसं वेग वाढवावा आणि ज्ञानेश्वरी भरपूर पुढे सगळ्या ओव्या सांगत जाऊन आपण एकदा ज्ञानेश्वरीची उपासना संपली असं जाहीर करायला बरे असं वाटतंय. पण जावंसं वाटत नाही, पुढं सांगावंसं वाटतं. माऊलींना काय म्हणावायचं असेल असं सांगावंसं वाटतं. कदाचित तुम्ही कंटाळत असाल ऐकण्यासाठी, हे काय रे बाबा एकच ओवी काय ऐकत बसायचं, मग ज्ञानेश्वरी आम्ही अभ्यास कसा करायचा, असाच अभ्यास. एकच तरी ओवी अनुभवी म्हणतात संत नामदेव. तसं एखाद्या ओवी जरी स्थिर आपण जरी झालो तरी पुरेच असतं. काय फारसं जास्त काय करावं लागत नाही. माऊलीने विविध प्रकारे हे प्रकटीकरण केलेलं आहे. भगवद्गीतेचं अंतरंग आपल्या समोर उघडलेला आहे ज्ञानेश्वरीच्या द्वारे. म्हणून आपण त्याचा आनंद घेऊया. हळूहळू कदाचित जाऊया. असेल पुढे कसं असेल, देह जावो आत्मा राहो, आपलं ज्ञानेश्वरीच्या ठिकाणी दृढ व्हावं. बाकी आपण काय करू शकतो सांगा. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.